गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आहे संक्रांत आणि तुम्हा सर्वांना संक्रांतीच्या खूप शुभेच्छा. संक्रांत आहे आणि रांगोळी तर व्हायलाच हवी, त्यामुळे मी आता छोटीशी रांगोळी काढते. कारण इकडे रांगोळी नाही मिळत आपल्याकडे जशी मिळते तशी. इथे ते गुलालासारखी रांगोळी मिळते, त्यामुळे मी गावाकडूनच घेऊन येते. त्यामुळे मग अगदी छोटी छोटी रांगोळी काढते. एवढी काही छान येत नाही, पण काढायला तर हवीच. आणि तो रांगोळी कशी वाटली हे मला तुम्ही नक्कीच सांगा. अगदी छोटीशी रांगोळी काढते मी, जास्त काय मोठी नाही काढणार. नाही का? आणि ही आहे आपली रांगोळी तयार. आणि आता मी मस्त फ्रेश झाले इथे आणि निवांत चहा पिते. आता झाडू मारून घेते. सिया झोपलेली आहे, तोपर्यंत झाडू वगैरे मारून घेते. आणि आज संक्रांत म्हटल्यावर सर्वात अगोदर झाडू मारायलाच हवा. सर्वीकडे स्वच्छ असं झाडू मारून घेणार. त्यानंतर मग घर पुसून घेते. सर्व गॅलरी वगैरे सगळं साफ करावं लागतात. हे पक्षी, पुन्हा धूळ आणि मागे झाड येते. त्यानंतर मी रात्री कपडे धुतलेले होते, ते काढून आणले. ते फोल्ड करून ठेवून देते. उद्यापासून आता सियाचं स्कूल पण आहे, सो तिचे ड्रेस वगैरे होते स्कूलचे, ते धुतलेत रात्री. ते फोल्ड करून ठेवून देते. आणि तेवढ्यात मला सियाचा आवाज आला उठण्याचा, सो मी तिच्याकडे गेले. आणि ती नाटक करत होती आज की आई तू मला उचलून घे, आई तू मला उचलून घे. बघा कशी झोपली. हे तर यांचं सकाळी चालूच असतं. 15-20 मिनटं कसे निघून जातात समजतही नाही. किती नौटंकी करते सकाळी सकाळी, खूप जास्त नौटंकी असते. आई तू मला मांडीवरच घे, आई तू मला हेच कर, आई तू मला तेच कर, असं सगळं चालू असतं तिचं. त्यात खूप सारा वेळ निघून जातो, पण चला ठीक आहे, त्यांना पण आपली गरज आहेच तेवढी. त्यानंतर मी आता ब्लँकेट वगैरे सगळं फोल्ड करून ठेवते. नुसते ब्लँकेट जरी फोल्ड करून ठेवले तरी रूम अगदी पूर्ण आवरल्यासारखं होतं. आणि इथेही सियाला लोडबोड करायची. मला म्हणते आहे मी ब्लँकेट तुला मदत करू लागते फोल्ड करायला. असं रोज असतं आमचं नाटकं. त्यानंतर आता इथे ब्रश करते सिया. स्वतःच्याच हाताने करायचे असतात सुरबुडे. मग त्यामुळे काही थोड्या वेळ ती करते, थोडं मी करते. आणि बघा फक्त फोल्ड वगैरे केले ब्लँकेट तरी किती चांगलं दिसायला लागलं रूम. आणि हे तुम्ही पेंटिंग बघत असाल तर ही आमच्या सियाची करामत आहे. सर्व भिंती रंगवून ठेवलेल्या आहेत सियाने. त्यानंतर मग पोहे बनवले दोघींसाठी मी. आणि आज संक्रांत होती त्यामुळे डाळबाटी करायची होती, सो मी चहा करतानाच डाळ लावून दिलेली. आणि आता मी बट्टीचे पीठ भिजवते. आता मी गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्यात आता मी पीठ तर काही दळून ठेवलेलं नाही आहे, त्यामुळे रवा टाकून करते. त्याच्यात 3-4 चमचे रवा टाकते आणि चांगलं मिक्स करून घेते. तुम्हाला वाटेल त्या याच्याने तुम्ही रवा टाकू शकता. त्यानंतर मी आता तेल गरम करते कडकडीत आणि त्यात ओवा टाकायचा. तुम्ही एकदा असं करून बघा, खूप छान लागतात बट्टी. खुसखुशीत पण होतात आणि ओव्याची टेस्ट पण छान असते. थोडीशी हळद टाकली, थोडंसं मीठ टाकलं आहे. आणि आता तेल गरम करून त्यात कडकडीत गरम करून टाकलेलं तेल सगळीकडे मी आता व्यवस्थित लावून घेणार. त्यानंतर मग पाणी टाकून घट्टसर असं मळून घेणार. जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, ते मीडियम.
आपण चपातीला भिजवतो त्यापेक्षा थोडं घट्टसर भिजवते मी. आता आमच्याकडे याला वरणबट्टी म्हणतात खरं तर, पण आजकाल काय कोणी दालबाटी बोलायला लागलेत सर्वच. आणि हे कसं सियालाही आवडते आणि मलाही आवडते. आणि आता सियाचे पप्पाही नाही इथे, त्यामुळे आता चाललं आहे शॉर्टकट. नाहीतर मग काहीतरी झालं असतं साग्र संगीत स्वयंपाक. मग चला ठीक आहे, पण थोडंफार नैवेद्यापुरतं तर काहीतरी करावंच लागणार. त्यामुळे मग करते डाळबाटी आणि थोडासा रवा करेल, झालं मग. त्यानंतर अजून पूजा वगैरेसाठी साडी वगैरे ते आवरायचं आहे. त्यामुळे आज फटाफट काम आवरते. बघा असं घट्टसर मळून घ्यायचं आणि मळून झालं की त्याला 10-1 मिनटं रेस्टसाठी ठेवून द्यायचं. त्यानंतर मग कुकरच्या डब्यातच लावणार आहे मी आज, कारण अगदी थोडेसे, नाहीतर मी काही वेळा इडली पात्रामध्येही लावते. पण आज काय दोघीचे थोडंसंच आहे, त्यामुळे मग इडली पात्रात न लावता कुकरमध्येच लावते डब्यामध्ये. तर मी याचे 4 गोळे करून घेते सारख्या भागांमध्ये आणि त्याला गोल करून मध्ये तेल लावून बंद करून घेणार. तुम्ही बघा मी आता कसं करते. तुमच्याकडे करतात का डाळबाटी हेही मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि करत असतील तर अशीच करतात की वेगळी, आणि त्याला काय बोलतात हेही सांगा. आमच्याकडे म्हणजे माझ्या माहेरी गावाकडे तर बापरे, कुठले कार्यक्रम असला तर हेच असतं. बाकीचे काही लोकांकडे, बऱ्याच लोकांकडे. त्यानंतर मी डाळ करून घेतली माझ्यासाठी आणि सियासाठी साधी डाळ काढलेली आहे. तिला वरतून तडका मारेल. फक्त अगदी छोटीशी मिरची, जिरं, लसूण आणि टोमॅटो मी यामुळे नाही टाकला की मी डाळ शिजवतानाच त्यात टोमॅटो टाकते, कारण तो टोमॅटो जर वरती असं दिसायला लागला तर मग सिया खात नाही. त्यामुळे मग आता तेव्हापासून सिया झाल्यापासून मी डाळीमध्येच शिजवताना टोमॅटो टाकून देते. असं आहे, नाहीतर मला असं कट केलेला टोमॅटोच आवडतो, पण एकटीसाठी कुठे आता करत बसणार काय. आता मी चिंच पण टाकले भिजवलेली आणि थोडीशी साखर टाकली, म्हणजे थोडंसं आंबट गोड असं वरण मला आवडतं. आणि या अशा बाटीसोबत ते छानही लागतं. आता माझी इथे डाळ रेडी आहे. सियाच्या डाळीला नंतर आता तडका मारणार. आणि आता भांडेही पडलेले आहेत, अगोदर ते आवरून घेते. आणि थंडीचं तर म्हणजे इथे एवढं पाणी थंड आहे ना की अक्षरशः पाण्यात हात घालायच नको वाटतं. त्यामुळे मी छोट्या बकेटमध्ये गरम पाणी घेऊन घेते जवळ. म्हणजे मला काही जमत नाही, उलटा हात येतो माझा. त्यामुळे पण मग जास्त थंड लागायला लागलं की मग घालते बकेटमध्ये हात. त्यासाठी बकेटही घेऊन घेते जवळच. असं तुमच्याकडे थंडी आहे की नाही? इकडे तर खूपच थंडी पडते आता. त्यामुळे सियाला आता 20 दिवस सुट्ट्या होत्या. ख्रिसमस आणि थंडी असे दोन्ही मिळून 20 दिवस सुट्ट्या दिलेल्या होत्या. पण आता उद्यापासून स्कूल सुरू होणार. आता माझे इथे सर्व भांडे वगैरे आवरले. आणि हे बघा कुकरला मी लावलेले बट्ट्याही झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. त्यानंतर मी सियाला आंघोळ घातली. आणि सियाला आता मी सियाचं ड्रेस वगैरे आवरून देते. आज सियाला फ्रॉक घालायचा आहे. त्यानंतर मग मी ही साडी वगैरे घातली, सियाने फ्रॉक वगैरे घातला. मी पूजा वगैरे केली, आरती वगैरे करतो आता. त्यानंतर मग आणि सियाही इथे माझ्याजवळ लुडबुड करते, घंटा वाजवते. मी काही असं करायचं असलं की तिला यायचंच असतं मध्ये. आणि ते चांगलंही हे म्हणा की आपण जसं करतो तसं ते बघतात आणि त्यांनाही त्या गोष्टींची सवय लागते.
माहिती होते. आणि मग आरती झाल्यानंतर ती पळाली. मग मी इथे दुर्गा सप्तशतीचा रोज एक पाठ घेते. तो पाठ घेते, रोज एकच घेते मी. फक्त नवरात्रामध्ये 9 ते पारायण असतं ते करते. अदरवाईज मी असं रोज एक पाठ घेते. आणि त्यानंतर एक जपमाळ असते, करते रोज ओम नमः शिवायची. गुरुवारी करते श्री स्वामी समर्थांची. बाकी दिवशी ओम नमः शिवायची एक जपमाळ करते. आणि संध्याकाळीही करते एक माळ याची गायत्री मंत्राची. त्यानंतर मग सगळं आवरलं. मी साडी वगैरे चेंज केली पूजानंतर. आणि म्हटलं आता देवाला नैवेद्य दाखवू. आणि सियालाही भूक लागली होती, तिलाही जेवायला देते. आता मी बट्टी कट करते. काही बट्टी मी अशा मोठ्या मोठ्याच कट करणार आणि एक बट्टीचे अगदी छोटे छोटे काप करणार. आणि ते असे कडक तळले ना की खूप छान लागतात, अगदी बिस्किटासारखे. हे बघा, असे बारीक कापायचे आणि कडक तळायचे, जे लाल होऊ द्यायचे, मग छान लागतात. आता ट्राय करून बघा तुम्ही, असे जास्त कडक तळले की खूप छान लागतात. मी तर हे म्हणजे लहानपणापासून आई जेव्हा करायची माझी, तेव्हा मी आईला सांगायची, आई असे छोटे छोटे कापून बनवून दे, मला तळून दे. त्यानंतर मग सियामध्येच आली, आहे मला पापड खायचं आहे म्हटली. आणि मग तिच्यासाठी ते पालक पापड होते, ते तळून दिले. खूप छान चव आहे या पापडांची. इथेच घेतलेली मी एका लोकल मार्केटमध्ये, पण खूप छान चव लागते. घेताना वाटलं होती की कसे लागतात कसे नाही, पण खूप छान लागतात. मग आता सियाला ते पापड तळून देते थोडेसे. आणि मग पुन्हा मी आता सर्व बट्टी तळून घेते, देवाला नैवेद्य दाखवते. आणि मग मी सियाला जेवायला देते. आता तिला डिशमध्ये दिले. आता तिला ते नको, तुझ्या ताटातलेच मला पापड हवे असं चाललं होतं. म्हटलं घे बाई, कुठला तरी घे. मुलांचं काय लुडबुड चालूच असते. त्यानंतर मग आम्ही दोघींनी जेवण केलं. आणि आता मग मी म्हटलं गॅस वगैरे साफ करून घेते. भांडे पडलेत, आता पुन्हा जेवणाचे ते भांडे वगैरे साफ करते. आणि गॅस ना मी घासणीने घासून घेतला अगोदर, पण मग नंतर कपड्याने साफ करते. कारण जर पूर्ण पाणी टाकलं ना तर पूर्ण खाली पडतं पाणी. आणि त्याला साईडने असं काही नाही आहे ना, पूर्ण प्लेन आहे, पूर्ण पाणी खाली येतं अगदी. त्यामुळे घासून घेते आणि नंतर कपड्याने पुन्हा साफ करून घेते. आणि मग आता ते झालं की मग पुन्हा सुक्या कपड्यानेही आणखी साफ करते. म्हणजे मग कसे डाग वगैरे नाही पडत, अगदी क्लीन आणि स्वच्छ दिसतो गॅस. आणि हे गॅस वगैरे जोपर्यंत मी असं साफ नाही करणार ना, मला कसं तरी होतं आहे. म्हणजे माझं चालूच असतो कपडा अगदी. जेव्हा किचनमध्ये गेले थोडंसं खराब वाटायला लागलं की मी फिरवतच असते कपडा. माझ्यासारखं अजून कोण कोण आहे माहीत नाही, पण मला तरी वाटतं बऱ्याच जणी अशा असतीलच. त्यानंतर मी आता भांडे वगैरे साफ करून घेते. आणि मग दुपारची कामं तर आता झालेलीच आहेत. पण आता उद्या सियाला स्कूल आहे, त्यामुळे उद्या तिला मेथीचा पराठा द्यायचा विचार चालला आहे. त्यामुळे काल मेथी घेतलेली ती साफ करून ठेवते, म्हणजे मग सकाळी घाई नाही होत आधी अशी भाजी वगैरे साफ केलेली असली की. आणि हे बघा, मी जेव्हाही भांडे घासते तेव्हाही ते बेसिंग मी घासते म्हणजे घासतेच. तर ते थोडंसं खराब दिसलं ना तर मग नको कसं तरी वाटतं ते मला. त्यामुळे साफ करतच असते मी. बेसिंग, किचन, झाडू मारणं हे चालूच असते दिवसभरात, कितीतरी वेळ होऊन जातं. त्यानंतर मग मी मेथीची भाजी साफ करायला घेतली. आणि भेटते तुम्हाला मी नेक्स्ट व्लॉगमध्ये.